ॲज अ बॅटर म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू विश्वास पाटील, तेच गोलंदाज आणि एक बॅटर म्हणून आपल्याला पुढे येताना बघायला मिळतोय. एसटी रिक्षकाच्या भूमिकेत सुद्धा विश्वासला आपण कित्येक वेळा बघितलंय. तर एका बाजूने मात्र विशाल पाटील अँड कंपनी, संजय घरत, चांगले खेळाडू आहेत. प्रथमेश पामाळे आपल्याला बघायला मिळतात. राहुल किणी, खूप मोठं नाव आहे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी संजय गोलंदाजी ट्रॅकवर संजय घरत आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट संजय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण बघितलं तर स्कोर बोर्डवर एक धाव लागते. तानसा किंग या संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला बघायला मिळतंय. ते म्हणजेच स्वप्नील गावड यांच्या माध्यमातून चांगली रणनीती आपल्याला बघायला मिळाली. स्वप्नील गावडची हलक्या हाताने चेंडूला ढकललंय एका धावेसाठी. पुन्हा एकदा मात्र राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटने मारा करेल उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. विश्वास विश नेटवर्क जे आपण लाईव्ह प्रेक्षेपण बघतोय त्यांचे सर्व आहेत. विश्वास पाटील हे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतात. संजय घरत, यावेळेला विश्वास शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवला गेला होता. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. विरल नायर सर आम्हाला दर्शवतात. विरल नायर अँड अजित म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर आशुतोष व्यवहार हे त्यांच्या सोबत तिसरे पंच आहेत. तिन्ही पंच आपण बघतोय सातत्याने या आग्रा प्रीमियर लीगचा हिस्सा बनलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायांची हालचाल नाही, चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळेल मिस्टर संजय घरत. या वेळेला चेंडू निघून जातोय. पंच दर्शवतात व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एका धावेने धावसंख्या 2-3 धावा येत आहेत. आणि 3 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि 3 धावा. पहिलं षटक प्रगतीवर आहे. 2 अतिरिक्त धावा धावफलकावर बघायला मिळतात. बाईचा इशारा येतो इथे. आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4. या धावसंख्येवर संजय घरत याने जर हॅट्रिक संपादन केली तर गौरव किणी भामटपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. व्हाईट बॉल बॅटिंग साईडने हा रिव्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. तर तिसरे पंच इथे येतील आणि चेक करतील की ही डिलिव्हरी फेअर आहे की खराब चेंडू आहे. नक्कीच आशुतोष व्यवहारे सर इथे उपस्थित झालेले आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. जे 12वे खेळाडू असतील समालोचन कक्षामध्ये त्यांना एक सूचना आहे. ती सूचना लक्षात ठेवायची आहे. हा पहिला सामना सुरू आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांची जेव्हा जेव्हा मदत घेतली जाईल तेव्हा तेव्हा 12व्या खेळाडूने आपण ज्या खुर्चीमध्ये बसलेले आहात तिथेच राहायचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू अचूक टप्प्यावर मात्र हाताळला होता. रिव्ह्यू लॉस झालेला आहे. आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाही हे लक्षात ठेवा. तन्सा किंगने एक रिव्ह्यू होता तो गमावलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा संजय घरत गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना हा गोलंदाजी ट्रॅकवर अक्षयजी पांडव सर आणि नितीनजी पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही या सकाळच्या सत्रामध्ये वेलकम करतोय. नक्कीच त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. यावेळेला एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होताना दिसत नाही, कारण क्षेत्ररक्षक तुटून पडतोय चेंडूवर. लगेच चेंडूला फेकलं जातंय. एक धाव येते. सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर 2 खराब चेंडू वगळले तर काय जबरदस्त गोलंदाजी करताना संजय घरत 40+ खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. शिवनसईचा ब्रँड मिस्टर संजय घरत.
राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून आपण बघतोय पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता विश्वासने, परंतु पूर्णपणे रोखून ठेवलेला आहे विश्वासला. चेंडू निघून गेलाय. निर्धाव 5 चेंडू 5 धावा, 2 अतिरिक्त धावा आहेत. त्याच्यामध्ये 3 अतिरिक्त धावा आहेत. एक बाईकची आहे आणि 2 खराब चेंडू. स्वप्नील गावड यांच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. विश्वास 3 चेंडू खेळलाय. अजूनपर्यंत अकाउंट ओपन नाही. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना संजय घरत. इथून सुरेख फटका आहे. 1 बाउन्स चेंडूला पाठवलं जात आहे स्टँड मध्ये 4 धावांकरिता. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर आपण बघतोय 9 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. बिनबाद 9. तांसा किंग खराट्टारा. काय जबरदस्त रिप्ले मध्ये आपण बघतोय कॅमेरा वर्क होताना. सुरेख आणि अप्रतिम क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली. माकणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी. क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. थँक्यू. तर बघा 2-2 रिव्ह्यू आहेत तुमच्याकडे. तर फलंदाजी करणारा संघ आहे तांसा किंग. आपण एक रिव्ह्यू गमावलेला आहे. एक रिव्ह्यू आपल्याकडे शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल विशाल पाटील. विशाल सरपड्याचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. विशाल एका बाजूने स्वप्नील गावड, दुसऱ्या बाजूने विश्वास पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरून विशाल आपल्याला बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून सुरेख फटका आहे. चेंडू इनफिल्डच्या वरून खेळला जातोय. वाईडिश लॉंग ऑफला 4 धावांकरिता चौकार येतोय. आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर विदाउट लॉस. या चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 13 धावांवर आपल्याला बघायला मिळते. फिश नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतो ही स्पर्धा लाईव्ह. जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच या मैदानावर आलेल्या सर्वांचं आम्ही आगरी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. इथे आपण बघतोय श्रेयश पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव. सफाळे गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय श्रेयश. हा सुद्धा आपल्या नोकरीच्या माध्यमातून क्रिकेट पासून थोडासा दूर असतो, परंतु आगरी प्रीमियर लीग मात्र आवर्जून खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल पाटील आपल्याला बघायला मिळेल. सध्याच्या स्थितीला 2 चेंडूमध्ये 5 धावा विशालने खर्च केल्यात. हात खोलावे लागतील, कारण मोहित मडवीने म्हटलं आहे की आम्ही 60-65 करण्याचा प्रयत्न करू. सकाळचं सत्र आहे. 60-65 धावा होतील का हे बघणं महत्वाचं असेल. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये शाबूत आपल्याला बघायला मिळते. तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये माहिर असलेला विश्वास पाटील एका बाजूने ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज विशाल पाटील राईट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट मारा करतोय. इथून सुरेख फटका बघायला मिळतोय. विशालच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलेला आहे. एकाच गावातून दोघेही खेळाडू बिलॉंग करतात. एकमेकांसमोर कित्येकदा मात्र प्रॅक्टिसच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच विशालवर हल्ला चढवलेला आहे तो म्हणजेच विश्वास पाटीलने. काय जबरदस्त पाय खेळपट्टीवर टेकून मात्र या चेंडूला सीमारेषा पार धाडलं गेलंय 6 धावांकरिता.
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी विशाल सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. बॉलर तयार. इथे पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार होतोय. चेंडूला मात्र अलगद झेलण्यास अपयश येताना आपल्याला बघायला मिळालं आणि झेल सुटतोय. आणि विशाल ला जी पहिली सफलता मिळाली ती असं वाटलं होतं की मिळेल, परंतु इथे झेल सुटलेला आहे. तुषार हा सुद्धा सरपड्याचा खेळाडू आहे. बघा, गोलंदाज सरपड्याचा, फलंदाज सरपड्याचा आणि क्षेत्ररक्षक सुद्धा सरपड्या गावातूनच आपल्याला बघायला मिळतोय. थोडीशी चुकी होताना आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विशाल सज्ज होईल. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर स्वप्नील गावड. 4 चेंडू आणि 7 धावांवर खेळतोय. कबड्डीला फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. चेंडू निघून गेलाय निर्धाव. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. तब्बल 12 धावा. हे 12 धावांचं महागडं षटक म्हणावं लागेल, कारण सुरुवात खूप छान झाली होती. शेवटच्या चेंडूवर चौकार येऊन सुद्धा पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या. परंतु विशाल एक अनुभवी गोलंदाज आहे. मोहितने म्हटले की आम्ही यांना कमी लेखणार नाहीत. त्यांच्याकडे 4 एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. इथे बघा, इनफिल्डच्या वरून फक्त क्लिअर केले चेंडूला. पुन्हा एकदा मात्र तुषार पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत आपण बघितलं तर 2 धावा पूर्ण होताना षटक क्रमांक 2 संपलेले आहेत. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन हटलेलं आहे आणि धावसंख्या आपण बघतोय तर बिनबाद 23. इथून 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांमध्ये नक्कीच मोठे फटके येतील, कारण सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. पालघर जिल्ह्याचे हायलय फेमस माकणे आमचं गाव. सफाई शहराचे हायलय फेमस माकणे आमचं गाव. त्या माकणे गावात गाजतंय आमच्या भूपेश भाईचं नाव. त्या माकणे गावात गाजतंय आमच्या भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजतंय, भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजतंय, भूपेश भाईचं नाव. थँक्यू डीजे, थँक्यू. आमच्या मुख्य मंचावर भूपेशजी गावड साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांनाच हे गीत समर्पण आहे. काही जबरदस्त गीतामध्ये बोल आहेत, परंतु थोडंसं चुकीचं वाटतंय गीत, कारण माकणे गावात नाही तर पालघर जिल्ह्यामध्ये भूपेश गावड यांचं नाव गाजतंय. स्वप्नील गावड 9 धावांवर खेळतोय, तर एका बाजूने विश्वास आपण बघतोय 11 धावांवर खेळतोय. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त प्रदर्शन करताना आपल्याला बघायला मिळते. 23 धावांवर अजूनपर्यंत सलामीची जोडी शाबूत आहे. पार्टनरशिप बिल्ड केली जाते इथे. काय जबरदस्त पहिला डाव सुरू आहे. तिसरं षटक. संजय घरत गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर. इथे विश्वास पायांची हालचाल नाही, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंगॉनला विशाल पाटील उभा आहे. लॉंगॉनच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. वाईडिश लॉंगॉनला आपण बघतोय प्रथमेश पामाळे, या दोघांच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न दिसला, परंतु पायांची हालचाल नाही. चेंडू निघून गेलाय. निर्धाव. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण बघतोय मिस्टर संजय घरत. या वेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. संजय घरतचं कौतुक करावं लागेल. 40+ खेळाडू आहे. याआधी विशालने गोलंदाजी केली. विशाल सुद्धा 40+ आहे, परंतु यांच्या शरीराकडे बघितलं तर कोणी सांगणार नाहीत की हे 40+ आहेत. यांचा फिटनेस बघितला तर तरुण मुलांना लाजवतील असा फिटनेस आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 40+ आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. सरपड्याच्या मैदानावर ही स्पर्धा मागच्या वर्षी आपण बघितलं पहिलं पर्व. इथे विश्वास 1 धाव येते. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 24 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. सुरेख सामना सकाळच्या सत्रामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज आता स्वप्नील गावड येतोय मैदानाच्या आतमध्ये. घाटीम गावातून नेहमीच सातत्याने क्रिकेट खेळताना आपण बघतोय. कालच्या दिवसामध्ये आपण निकेतला बघितलं होतं. आज स्वप्नील गावड, दर्शन
हे खेळाडू सुद्धा बघायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना तुषार बघा क्षेत्ररक्षण थोडासा बदल करतोय. तुषारला आणलेलं आहे ते मिड ऑफला, तर लॉंग ऑफला आपण बघतोय प्रथमेश पामाळे. यावेळेला मोठा फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का, तर क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु इथे आपण बघितलं तर झेल सुटलेला आहे. राज आहे उमरोळीचा, हा एक स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, परंतु आज झेल घेण्यामध्ये थोडासा अपयश आला. थोडासा लॉंग डिस्टन्स चेस केलं होतं राजने, परंतु झेल सुटलेला आहे. या दरम्यान 1-2 धावा पूर्ण होताना धावसंख्या 26 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 3 धावा आल्यात या 4 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी संजय घरत, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चेंडू पूर्णपणे बीट झालाय फलंदाज. चेंडू गुड लेंथ वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. काही कमालीची गोलंदाजी करताना 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. जबरदस्त मात्र गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. संजय घरत, मॅन फ्रॉम शिवनसई. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक आपण बघतोय 3 प्रगतीवर आहे. यावेळेला सुरेख फटका आहे. प्रथमेश पामाळे पुढे सरसावतोय. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल तुषार, तोपर्यंत इथे चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला असता तर मात्र माघारी जावं लागलं असतं स्वप्नील गावडला. थोडीशी चुकी होते यष्टीरक्षकाच्या हातामधून आणि इथे 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 28 धावा धावफलकावर. विक्रमजी घरत साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आणि देऊया एक डीजे ला संधी. त्या माकडे गावात गाजतंय आमच्या भूपेश भाईचं नाव. त्या माकडे गावात गाजतंय आमच्या भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजतंय, भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजतंय, भूपेश भाईचं नाव. ओम साई बिलीवर सरपाडा संघाकडून खेळताना बहाडोलीमध्ये जी एपीएल झाली त्या एपीएल मध्ये मात्र विश्वास, त्याच्यानंतर आपण बघतोय संजय घरत आणि विशाल हे तिघे एकत्र होते, परंतु आता पुन्हा एकदा एकत्र आलेत ते संजय घरत आणि विशाल, आणि त्या वेळेला रनरअप झाले होते अशी माहिती आमच्यापर्यंत कौस्तुभ पाटील यांनी पोहोचवलेली आहे. धन्यवाद कौस्तुभ. 28 धावा 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 28. 13 खेळतोय स्वप्नील गावड आणि विश्वास पाटील 12. दोघांनी सुद्धा 9-9 चेंडूंचा खेळ केलेला आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल जयेश किणी. संदीपचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. चौकार येतोय. जयेशला पहिल्याच चेंडूवर मात्र 4 धावांकरता खेळला गेलाय आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा विचार केला तर 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. विश्वासच्या बॅट मधून हा चौकार येताना 32 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. हात खोलण्याचा प्रयत्न दिसतोय. जे क्षेत्र खाली होतं ते खाली क्षेत्रामध्ये विश्वासने फटका खेळला आणि चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी पाठवला गेलाय. या वेळेला आपण बघतोय जयेश किणी डाव्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला अजित म्हात्रे सर दर्शवतात की व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेमध्ये भर होताना 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय तांसा किंग आणि राही फायटर माकणे हा संघ सामना, पहिला सामना सुरू आहे, परंतु राही फायटर माकणे संघाचे गोलंदाज थोडेसे जास्तच खराब लाईन लेंथवर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतात. 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज जयेश किणी.
अव्वळेला पायावर चेंडू आदळतोय. पंचांकडे यष्टीरक्षकाचं लाऊड अपील आपल्याला बघायला मिळालं, परंतु इनसाइड एज चेंडू निघून गेला एका धावेसाठी. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 34 रन्स ऑन द बोर्ड. स्वप्नील गावड आणि विश्वास पाटील ही जोडी आपल्याला बघायला मिळते. दोघांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केलाय. जी सुरुवात हवी होती तानसा किंगला ती सुरुवात त्यांनी मिळवून दिली. इथून आपल्याला बघायला मिळेल मोहित मडवी अँड कंपनी टार्गेट कुठपर्यंत सेट करतील, कारण सध्याच्या स्थितीला मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. कारण कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. येणारे 12 चेंडू शेवटचे असतील, 2 षटकं असतील, त्या 2 षटकामध्ये मोठे फटके नक्कीच बघायला मिळतील. राहुल केनी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. शॉर्ट फाईन लेगला आपल्याला बघायला मिळतोय राहुल. तर शॉर्ट थर्डमॅनला आपण बघतोय मिस्टर श्रेयश पाटील, मॅन फ्रॉम सफाळे. अवघडेला काय जबरदस्त लाईन लेंथवर गोलंदाजी होताना बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की 22चा. तदनंतर मात्र कम्मालीचं कमबॅक केलंय जयेशने. एक वेळ अशी होती जयेश किनी सुद्धा आयकॉन खेळाडू होता, संजय घरत आयकॉन खेळाडू. त्यानंतर आपण बघतोय विशाल पाटील आयकॉन खेळाडू. तर 3 आयकॉन खेळाडू एका टीम मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर हार्ट हिटर आपण बघतोय राहुल केनीला. त्याच्यानंतर दर्शन पाटील हा एक बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. श्रेयश पाटील बॅटर बघायला मिळतोय. तुषार पाटील बॅटर बघायला मिळतोय. तर मजबूत संघ आहे राही फायटर माखणे. इथून जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. दर्शनने कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. चेंडू निघून गेलाय. दर्शनच्या हातामध्ये पहिल्या विकेटचं पतन होतंय. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. आगरी जिगरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 थँक्यू डीजे, थँक्यू. मोहित मडवी येतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यानंतर राही फायटर माखण्याचा विचार केला तर डाव्या हाताचा एक हार्ट हिटर गोलंदाज आणि फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. पार्ट टाइम गोलंदाजी करतोय प्रथमेश पामाळे, परंतु ॲज अ बॅटर म्हणून खूप मोठं नाव आहे आगरी समाजाचा विचार केला तर. आणि तो फलंदाज सुद्धा आहे. त्यामुळे राही फायटर माखण्याचा विचार केला आपण तर दोन्ही क्षेत्रामध्ये आघाडीवर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय, गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सुद्धा. तर 60-65 धावा जरी झाल्या तरी त्या चेस करण्याची ताकद या खेळाडूंमध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय जयेश किनी. शेवटचा 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू बाकी आहेत. एक गडी बाद केलाय तो जयेश किनीने. पहिली सफलता मिळवून दिली. इथे येतोय मोहित मडवी आयकॉन खेळाडू. पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. मोहित मडवी नावाचा हा क्वालिटी दर्जाचा षटकार आपल्याला बघायला मिळतोय 6 धावांकरिता. आणि या षटकारानंतर धावसंख्या झपाट्याने वाढताना बघायला मिळते. 41 या धावसंख्येवर एक गड्याच्या मोबदल्यात चेंडू द्यायचा आहे जुना. तर मॅच बॉल आलेला आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे, पोहोचलेली. थँक्यू डीजे, थँक्यू. 45 वर 1 या मजबूत स्थितीमध्ये आपल्याला तानसा किंग हा संघ बघायला मिळतोय. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल पाटील, मॅन फ्रॉम सरपड आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विशाल पाटील समालोचन कक्षाच्या एंड करून गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. ही ताकद बनले मोहित मडवीची. मागील 3 वर्षापासून आपण बघतोय की प्रत्येक संघ मालकाला हवासा असा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. प्रत्येक संघ मालक हात वर करतोय ऑक्शनच्या वेळी या मोहित मडवीवर. सर्वप्रथम आपण बघितलं तर रिहान सुपर किंग बहाडोली संघामध्ये तेंबोड्याचं जे पर्व होतं, पर्व दुसरं, तेव्हा ॲज अ बॉलर म्हणून निवड झाली होती. परंतु आज काय अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळाला.
या 4-5 वर्षामध्ये कमालीची सुधारणा आपल्या बॅटिंग मध्ये केलेली आहे. इथे राजने एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला, सक्सेसफुल प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. 2 धावा येतात आणि या 2 धावेनंतर धावसंख्या 47, 47 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. सकाळचं सत्र आहे, पहिला सामना सुरू आहे. ब गटातील सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आणि हा पहिला सामना आपण बघतोय तानसा किंग वर्सेस राही फायटर माकडे या संघादरम्यान नाणेफेक झाली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं विशाल पाटील राही फायटर माकडे संघाने. गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील गावडसाठी हा चेंडू असेल. विशाल कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र एक पाय जमिनीवर टेकून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेटच्या वरून चेंडू निर्धाव निघून गेलाय. ही ताकद बनली विशालची. चांगल्या फलंदाजांना नाचवण्याचं काम करताना विशालला आपण याआधी कित्येक वेळा बघितलेला आहे. वयाची 40 पूर्ण झाल्यानंतर सुद्धा काय जबरदस्त क्रिकेट खेळतोय. संतोष पाटील आमचे साथी समालोचक, उमरोळी गावचा एक गोड आवाज आणि आमचे जवळचे मित्र इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय. या अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज ड्रेस कोटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळतात. इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील, यात काही शंका नाही. पुन्हा एकदा विशाल पाटील. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. अमर पाटील आम्हाला दर्शवतात 48-48 धावा. श्रीराम स्पोर्ट खानिवडे संघाकडून खेळताना आपल्याला संतोष पाटील बघायला मिळतील. 48 धावा धावफलकावर बघायला मिळतात. साइड स्क्रीनवर प्रथमेश पामाळे आपल्याला बघायला मिळतात. काय जबरदस्त मात्र अष्टपैलू खेळाडू. कारण मागच्या 2 वर्षापासून आपण बघतोय की पार्ट टाइम गोलंदाजी सुद्धा करतोय विशाल पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 48 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. मोहित मडवी एका बाजूने, विशाल पाटील. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत आपल्याला बघायला मिळते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे सक्सेसफुल झाला होता, परंतु काय कमालीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 49 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि 5व्या षटकातील 5 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. माकणीच्या नूतन नगरमध्ये ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. याआधी सफाळ्या गटामध्ये स्पर्धा झाली होती, ती स्पर्धा सुद्धा याच मैदानावर झाली होती. क्रिएटिव्ह 11 माकणे त्यावेळेला मात्र विजेता संघ ठरला होता. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विशाल पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे स्वप्नील गावडच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसेल का, तर स्वप्नील गावड बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल हे बघण्या अगोदर देऊया एक डीजेला संधी. ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा. डीजे थँक्यू. 50 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 5 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. स्वरंगी ट्रान्सपोर्ट दुकटन आणि प्रियांशू रेडीमिक्स पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण बघतोय. हा टॉस बॉक्स आपल्याला बघायला मिळतोय आणि APL चे अध्यक्ष देवानंद वजे साहेब यांच्यावर हे गीत आपण ऐकलं. तर शेवटचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल.
अमोल ठाकूर बिरवाडीचा हा एक अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतोय. बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर आहे अमोल ठाकूर. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, मागच्या 2-3 पर्व आपण बघितले तर अमोल ठाकूर याच्यासाठी मात्र सुखद धक्का देऊन गेलेत, कारण चांगली कामगिरी झाली अमोल ठाकूर याच्याकडून. परंतु इथे अमोल कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय, कारण 5 षटकामध्ये 50 धावा धावफलकावर आहेत. इथून 10-12 धावांचं जरी षटक गेलं तरी सुद्धा सुस्थितीमध्ये समजतील ते म्हणजेच स्वतःला राही फायटर माकणे हा संघ. कारण राही फायटर माकणे संघाचा विचार केला तर 7 ते 8 8व्या क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजी आहे. अमोल ठाकूर बिरवाडीचा हा गोलंदाज. एका बाजूने आपण बघतोय रोहिदास किणी आणि मोहित मडवी. रोहिदासच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होताना दिसत नाही, कारण मोहितने स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. मोहित 3 चेंडू खेळलाय. तीन चेंडू मध्ये 11 धावा मोहितच्या नावावर आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यात एक चौकार आणि एक षटकार आहे, एक सिंगल. पुन्हा एकदा अमोल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून. या अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्या 52 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 52 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय 6वं अमोल. फुलटॉस चेंडू आहे आणि इथे झेलबाद होताना मोहित मडवी नावाचं वादळ, जे एक थोड्या वेळासाठी मैदानात आलं होतं, त्या वादळाला शांत करण्याचं काम करताना आपण बघतोय मिस्टर अमोल. आणि काय संजयने जबरदस्त झेल घेतला. इथे संजय घरचं सुद्धा कौतुक करावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल, तोपर्यंत देऊया एक डीजेला संधी. तर अमोल गोलंदाजीला आला आणि आता 2 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 52 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर सफलता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. आदित्यच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स चौकार. आणि या चौकार नंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा. अब तक 56. या 56च्या 66 होतील का? मागणे सफाळीमध्ये सुंदर नूतन नगरी. क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. थँक्यू डीजे, थँक्यू. तर बॉलर तयार. अमोल गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 56 धावा धावफलकावर. यावेळेला आपण बघतोय संजयजी गिणी सरांचं इथे शुभ आगमन होते. विहा 11 भामटपाडा आज नक्कीच त्यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. राकेश गावड हे सुद्धा त्यांच्या समवेत होते. इन ऍक्शन मध्ये आज बघायला मिळतील आपल्याला संजयजी किणी साहेब. आपण अस्वस्थ व्हायचं आहे या मुख्य मंचावर. आम्ही शब्द सुमनाने आपलं हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज थोडासा मात्र बॅकफुटवर येताना आपल्याला बघायला मिळतोय. जरी मोहितला बाद केलं तदनंतर आपण बघतोय की 2 खराब चेंडू हाताळले गेलेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 58 या धावसंख्येवर.
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी अमोल ठाकूर हा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. GT11 माकणे आणि श्रीराम स्पोर्ट खानिवडे यानंतर होणारा सामना असेल. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार होईल का? एस, डेफिनेटली 4 धावा येतील. आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 62 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. मागच्या 3 दिवसापासून आपण बघितलं तर एव्हरेज स्कोर आहे 65 आणि 6 वेळा संघ मात्र पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ इथे विजयी होताना आपल्याला बघायला मिळाला. तर एव्हरेज स्कोर 65 आहे. म्हणजे तुम्ही 60 या धावा करतील तर मात्र त्या धावा चेस होणं थोड्याशा मुश्किल वाटतात इथे या मैदानावर. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड रनिंग. काय जबरदस्त धावगती खेळपट्टीच्या मध्ये आपल्याला बघायला मिळते. तिसरी धाव सुद्धा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. या 3 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 65. 15 धावांचं हे षटक अजूनपर्यंत संपलेलं नाही. 5 चेंडूंचा खेळ होतोय. मोहित मडवीला बाद केल्यानंतर असं वाटलं होतं की धावांवर ब्रेक लागेल, परंतु 2 चौकार, 2 वाईड आणि 1 ट्रिपल. या वेळेला षटकार जाईल की चौकार, परंतु चेंडू खूपच लांब जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. मोठं षटक आपल्याला बघायला मिळालं. मोहित मडवी बाद झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता काय कमालीची फलंदाजी केली आणि पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीखेर आपण बघतोय तामसा किंग हा संघ जाऊन पोहोचतोय 71 या धावसंख्येवर. 71 ही विनिंग टोटल होईल का हे बघणं खूप महत्वाचं असेल. जसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, आमचे साथी समालोचक आहेत नितीनजी पाटील साहेब तसेच अक्षयजी पांडव साहेब, हे दोघेही आपल्याशी जोडले जातील. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि येऊया दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. 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 सफाले शहराचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. सफाले शहराचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. टीम GT11 चा मान, टीम GT11 चा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. टीम GT11 चा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. माकणे गावाचा गौरव तरे. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. बी ग्रुप ला आज सुरुवात झाली आणि आज ग्रुप बी ग्रुपचा पहिला दिवस, सकाळचं पहिलं सत्र, पहिला सामना सुरू आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करुमे देव, सर्व कार्य शुभ सर्वदा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. विघ्नहर्ता गणेशाला वंदन, सर्वांच्याही सरस्वतीला वंदन. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत
शिवछत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजेंना मानाचा मुजरा. APL चा बी ग्रुप आपण पाहताय. राही फायटर्स माकणे, तानसा किंग, GT11 माकणे, श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे, विहा 11 भामटपाडा आणि डॉन किलर बिरवाडी हे 6 संघ या गटामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यामध्ये सध्या पहिली मॅच तानसा किंग तानसा मैदानाच्या आतमध्ये आहे. राही फायटर माकणेच्या विपक्षामध्ये एका बाजूने कर्णधार मोहित मडवी आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर विपक्ष टीमचा कर्णधार विशाल पाटील जे टॉस बॉक्स मध्ये जोडले, ज्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला होता. तिथे राही फायटर माकणेनं तानसा किंगला तिथे पहिल्यांदा फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं गेलं होतं. ज्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आणि चांगली फलंदाजी करत असताना धावफलकावर जर आपण पाहिलं तर एकंदर 71 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या आणि 72चं लक्ष्य आहे. 72 धावसंख्येचं लक्ष्य आणि या 72 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता 2 सलामीवीर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये धाडायचे आहेत. 2 बिनीचे शिलेदार जे मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आग्री प्रीमियर लीग 2025चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत. श्रीकांतजी भुईर चिखलपाडा सरांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. आमच्या व्यासपीठावर आमचे मान्यवर उपस्थित आहेत. सर्व खेळाडू खूप खूप शुभेच्छा असतील. मॅचला होतोय सुरुवात. एका बाजूने आपण पाहिलं तर पहिला सामना आहे तानसा किंग तानसा विपक्ष राही फायटर्स माकणे. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर एकंदर तानसा किंग संघाने धावा उभा केल्यात 71 आणि 72 धावांचं लक्ष्य असेल. विजयासाठी आमच्या समवेत वॉइस ऑफ वाडा अक्षयजी पांडव सर जोडले जात आहेत. आज आम्हालाही समोरची संधी दिली. मी आग्री प्रीमियर लीगचे पूर्ण कमिटीचे पुन्हा एकदा आभार मानतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. या 2 सलामी वीर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत ओपन करण्याकरता. प्रथमेश पामाळे आणि त्याच्या साथीनं संजय घरत. एक जुना जाणता खेळाडू आहे संजय घरत. प्रदीर्घ कालकीर्द टेनिस बॉल क्रिकेटचे चढ उतार ज्यानं जवळून पाहिले. टेनिस बॉल क्रिकेटला खूप चांगल्या पद्धतीनं ज्यानं हाताळलंय. टेनिस बॉल क्रिकेट असेल, राजकीय क्षेत्र असेल, या दोन्ही क्षेत्रामधलं आपलं प्रावीण्य दाखवलेला हा खेळाडू जो सध्या ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. जवळपास आपल्या वयाची 22 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट करता खर्ची करणारा हा खेळाडू, या टेनिस बॉल क्रिकेटची अविरत सेवा करणारे खेळाडू सध्या 40+ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रथमेश ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर सचिन पाटील ओव्हर नंबर 1 करता. यावेळचा बॉल टप्पा खाला तर नंतर डाव्या यष्टीवर राहिला. विरल नायर आमच्याशी जोडले जात आहेत. इशारा आलाय तिथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येनं या डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात पहिली 1 धाव ही धावफलकावर गणली जाते. सुरुवात ती खूप चांगली करावी लागेल कारण ए गटाचा जर विचार केला तर 72 रन चेस करणं कठीण गेलंय. मात्र बी गटाची ही सुरुवात आहे ती कशी असेल ते सर्वांना पाहायचंय. ऑफ्टमोरनं तिथे उडवण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन ते योग्यतेनं करणं गरजेचं होतं. तेच जमलं नाही कारण अगदी समोरनं हा बॉल थोडंसं वळण घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आपला एक्सपिरियन्स गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करण्याचं काम सध्या सचिन पाटील करत असताना प्रथमेश आणि सचिन एकाच गावाला बिलॉंग करतात, उमरोळीला. आणि सचिन ज्यांचं निकनेम काका आहे, काका नावानं त्यांना ओळखलं जातं. या नावानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप सारे खेळाडू पाहायला मिळतील ज्यांना काका या नावानं ओळखलं जातं. अगदी तेच नाव सचिनला आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस बनवून खेळलंय
स्वीपर कव्हर कडे चाललाय बॉल, तिथे वेगानं क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र हा पाठलाग तिथे अपुरा ठरेल. एक चांगला फटका, बॉल सीमारेषा पार केलाय, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल, पुढे फुलर लेंथवर बॉल टाकायचा होता, मात्र त्याला फुल टॉस बनवलं आणि तदनंतर कुठेही जोरकस मारण्याचा प्रयत्न नव्हता, फक्त प्रॉपर टायमिंग आणि गोलंदाजाच्या वेगाचा वापर, त्याच्या जोरावर बिटवीन द गॅप खेळला, त्यामुळे फायदा मिळाला. बॉल सीमारेषेला क्लिअर करत असताना चौकारामध्ये परावर्तित झाला. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावफलक जर आपण पाहिलं तर ते 5 या आकड्यावर जाऊन पोहोचताना यावेळी सफल झाला होता. मोठा फटका सजवायचा होता, मात्र बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन योग्यतेचं घडवणं ते शक्य झालं नाही. बाईचा इशारा आलाय. पंच विरल नायर जे आमच्याशी जोडले जात आहेत, पुन्हा एकदा त्यांचा पंजा आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स कुठून येत आहेत, कशा येत आहेत बघा, हे तुम्हाला दाखवलं जात आहे. तिथे 2 पायांच्या मधनं हा बॉल विकेट किपर पर्यंत गेला होता, मात्र त्याच्याकडनं कलेक्शन करताना, असे बॉल कलेक्ट करताना नेहमीच चुका होतात. टेनिस बॉल क्रिकेट असो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, चांगलं क्रिकेट, चांगलं आयोजन आणि दर्जेदार नियोजन असं म्हणू शकतो या स्पर्धेला आपण. अगदी सुटसुटीत सामने आहेत, कुठेही घाई गडबड नाही, कुठेही तुम्हाला खूप जास्त उडाताण करण्याची गरज नाही. एका दिवसात फक्त 5 मॅचेस तुम्हाला खेळायचा आहे, एक चांगला वेळ तुम्हाला सामन्याला देता येईल, या सर्वांची काळजी घेतली गेली आहे. इथे मात्र खोलटप्प्याचा बॉल, त्याला दिशा दिली, शॉर्ट फाईन लेग च्या दरम्यान जोपर्यंत बॉलला उचललं गेलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत एकंदर 4 चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर नंतर 6 ही धावसंख्या धावफलकावर आहे, 7 धावा आहेत, 7 ऑन बोर्ड, कारण एक वाईड आला होता या ओव्हरमध्ये. पहिला चेंडू टाकण्याआधी एक वाईड आपल्याला पाहायला मिळाला होता, त्यामुळे 7 धावा धावफलकावर आहेत. 72चं टार्गेट चांगलं टार्गेट आहे, कारण 12 रन पर ओव्हर टेनिस बॉल क्रिकेट मधली एक योग्य सरासरी संबोधली जाते. अतिरिक्त शफल, एवढ्या शफलची गरज नव्हती खरं तर, खूप जास्त अतिरिक्त शफल झाला. ऑफस्टमच्या बाहेर येताना बॉडीवरचं नियंत्रण सुटलं. बघा तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळेल, युट्यूबच्या माध्यमातून जेही प्रेक्षक पाहतात तिथे तुम्ही शफल होताना या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. बघा बॉडीवरचं नियंत्रण आहे ना, ते पूर्णपणे डळमळीत झालं आणि त्याचंच कारण बॅटमध्ये बॉल आला नाही, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. तुम्ही शफल होताना या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते, कारण ही खेळपट्टी अगदी गुळगुळीत आहे. तिथे तुम्हाला तुमचा बॉडीचा बॅलन्स तो राखणं गरजेचं आहे आणि तो राखता आला नाही, म्हणूनच हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने जात असताना पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्रगल मध्ये आहे प्रथमेश ची. जर इनिंग आपण पाहिली ना, तर प्रथमेश थोडासा हडकम मैदानामध्ये चालू आहे. हडबडाट आपण म्हणतो ना ज्याला, की खूप काहीतरी वेगळं करायचंय, खूप काहीतरी अतिरिक्त करायचंय, जास्तीच्या धावा लवकर लवकर घ्यायची जी घाई असते ना, ती त्याच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, 7 धावा विदाउट लॉस. माऊली गो आई माऊली, माझे आईची माया मावली, माझे आईची माया मावली. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहू शकतात आगरी प्रीमियर लीग 2025चा दैदिप्यमान सोहळा, आणि या मैदानाचा विचार केला तर कस्तुभजी आम्हाला माहिती देत आहेत की 61 धावा आतापर्यंत चेज झाल्यात, आणि एकदा झाल्यात आणि 2दा फक्त 50 चेज झालेल्या आहेत. म्हणजे दोघांनाही अनुकूल अशी पोषक खेळपट्टी आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा झाल्यात 7, एकंदरीत 72चा पाठलाग केला होता. पहिल्या इनिंगचा विचार आपण केला तर पहिल्या ओव्हर्समध्ये आल्या होत्या 9 धावा बिनबाद, इथेही 7 धावा आल्यात. सेकंड इनिंगचा आपण विचार केला तर 72चा पाठलाग केला तर गोलंदाज मार्कवर सज्ज होईल गोलंदाज रोहिदास केणी, मॅन फ्रॉम कोपरचा हा खेळाडू. इकडनं गिअर चेंज करावं लागेल सर, कारण 12ची सरासर आहे, कुठेतरी 5 धावा कमी पाहायला मिळत आहेत आणि 5 धावा आणखीन वाढतात या ओव्हरचा विचार केला तर. अक्षय सर, निश्चित थोडासा गिअर चेंज करावा लागेल, जबाबदारी संजय घरतला घ्यावी लागेल असंच म्हणेन मी. रोहिदास किणी गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र चांगला फटका, कट शॉट, ही संजय घरतची खरी ओळख आहे. ट्रेडमार्क स्ट्रोक इथे संजय घरतच्या बॅटमधनं आलाय. बॉल सीमारेषा पार, चौकार 4. अगदी चांगला फटका, ट्रेडमार्क आहे संजय घरतचा, कारण जेव्हा जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा तेव्हा कट शॉट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे आपण जर पाहिलं तर अप्रतिम हा कट शॉट
त्याच्या माध्यमातून पाहिला मी याला पॉइंट आणि गलीच्या मध्ये जो गॅप होता अगदी त्यामधनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न आणि यश मिळालं त्यामध्ये. चौकारामध्ये परावर्तित केलं या बॉलला. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 11-11 या आकड्यावर. यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्र फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉन मध्ये. एक सिंगल वरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्या 12 या आकड्यावर. रोहिदास एक अप्रतिम असा खेळाडू आहे. चांगल्या गोलंदाजी करता रोहिदास किनीला ओळखलं जातं. एक्सपिरियन्स खेळाडू या 40+ ला खेळताना आपल्याला पाहायला मिळतो रोहिदास. आणि तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपलं प्रावीण्य, आपल्या बोटाची जादू, आपल्यामधली जी गोलंदाजीची कलाकुसर आहे तिला कुठेतरी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. डावकुरे हातानं प्रथमेश पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्रगल मध्ये पाहिला मिळाला, कारण पहिल्या ओव्हरचे 5 चेंडू त्यानं फेस केले आणि हे 5 चेंडू फेस करताना त्याला 4 धावा फक्त बनवता आल्या. त्यामुळे तो थोडासा स्ट्रगल मध्ये आहे ते पाहायला मिळालं. मात्र हा स्ट्रगल संपवावा लागेल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमची सरासरी खूप महत्वाची असते. पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका पॉइंटच्या जवळपास तिथे बॉलला फील्ड केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 या आकड्यावर. चांगली फलंदाजी होती या ओव्हरमध्ये असं म्हणायला हरकत नाहीये नतीजे. 13 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. एकंदर आपण पाहू शकता संजय घरत सीझन 5 चा मात्र मॅन ऑफ द सिरीजचा आकडा ठरला होता. बहाडूचं ते मैदान होतं. सुरेख 40+ चे खेळाडू आहे, अनुभव आहे त्यांच्याकडे. एकंदर आपण पाहू शकता 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. 6 धावा आतापर्यंत रोहिदासने खर्च केल्या. 13 धावा स्कोरबोर्डवर अक्षय सर. यावेळेस समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षकानं खूप मोठी चुकी केली आहे की काय असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण हा झेल होणं अत्यावश्यक होतं, गरजेचं होतं. कारण संजय घरत सारखा विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करणारा फलंदाज कदाचितच चुका करतात हे खेळाडू, आणि इथे त्याच्याकडनं चुकी झाली होती. फटका तेवढासा प्रॉपर कनेक्ट झाला नव्हता. आणि जर तुम्ही मिड ऑफ घेतलाय, मिड ऑन घेतलाय तर मग हा कॅच तिथे बनतो. कारण मिड ऑनच्या मध्ये जी जागा होती तिथे हा बॉल होता, त्यामुळे तो झेल कन्वर्ट करता आला असता. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. धावसंख्या वाढली 15 या आकड्यावर. शॉट ऑफ लेन इथे मिस्की हुक आहे, मात्र तिथे बॉल निर्जन स्थळी पडला आणि तदनंतर थांबवणं कठीण झालंय. मात्र फिल्डिंगचे एफर्ट चांगले लाजवाब आपल्याला पाहायला मिळाला. हुक करायचं होतं, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर बॅटच्या वरच्या अंगाला लागला बॉल आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे गेला. आणि तिथे खूप चांगले फिल्डिंग एफर्ट बघा तुम्हाला दाखवलं जातं रिप्लेच्या माध्यमातून. अगदी चांगले फिल्डिंग एफर्ट तिथे लावले गेले. बॉलला स्टॉप केलं, रन 2 सेव्ह केल्या, कारण हा बॉल सीमारेषा पलीकडे चौकारामध्ये कन्वर्ट होऊ शकला असता. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा, 1.5 षटकाचा खेळ संपलाय. ऑफ्टरमोर टाकला, फक्त पाहिलं सोडून दिलं, बाकीची कामगिरी पंच कंप्लीट करतायत. इशारा आलाय अजित म्हात्रे यांच्या माध्यमातून. इट्स अ नॉन प्लेबल वाईट. अतिरिक्त धावा जन धावफलकामध्ये वाढ होती. 18 धावा धावफलकावर आहेत. 72चा पाठलाग करतोय सध्या बॅटिंगच्या माध्यमातून टीम. यावेळेस मात्र हा बॉल सिंगल मध्ये कन्वर्ट केला जाईल, त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. ओव्हर समाप्त झाली आहे. एकंदर दुसरी 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर विदाउट लॉस 19-19. शिवसंग्रामची पोरं माईच्या बरोबर आपल्या गावाचे आहे शान जाऊ सुमित घर भूषण स्वर्गीय पंच सदैव आशीर्वाद आहे लेखन हो स्वर्गीय पंच सदैव आशीर्वाद आहे या लेखनवर आणि दादाच्या मगनी गावानं गावाने गाजलेला आंतरे जमाने गावाने धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा या स्कोरबोर्डवर बिनबाद पाहू शकतायत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये एकही विकेट गमावला नव्हता. या 2 ओव्हर्स मध्ये एकही विकेट गमावला नाही. थोडासा पिछाडीवर आहे तो राही. आपण पाहू शकतायत राही फायटर्स माकणे टीम 72चा एकंदरीत पाठलाग केला जातोय. इकडनं थोडासा गिअर चेंज करावं लागेल, कारण चेंडू आहेत आता 24 आणि बनवायच्या 53 धावा सर.
24 चेंडू 53 धावांचा अजूनही टार्गेट आहे. निश्चित 24-53चं समीकरण आहे. मात्र संजय घरत सारखा खेळाडू जर मैदानामध्ये उभा आहे, चांगली फलंदाजी तो करतोय, त्याच्या मागे चांगला बॅकअप आहे बॅटिंगचा. 2 ओव्हरपर्यंत विकेट नाही म्हणजे सुस्थिती आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये हे गरजेचं असतं. तुम्ही पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर विकेट्स फेकल्या नाही तर मग त्यानंतर तुम्ही बेछूट बेधडक आणि बिनधास्त ती बॅटिंग करू शकता आणि तेच गेम प्लॅनिंग बहुधा असावं राही फायटर्स या टीमचं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळते. विश्वास जे क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक लेजंड खेळाडू आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव या टीमच्या बरोबर शेअर करत असताना विश नेटवर्कचे ओनर सुद्धा आहेत आणि एक ऑफर सुद्धा आहे विश नेटवर्कची. तुम्ही जर या स्पर्धेच्या दरम्यान 10,000 सबस्क्राईब जर कंप्लीट झाले तर मग एक ऑकलेचा गॉगल इथे लकी ड्रॉच्या स्वरूपाने दिला जाईल. त्याबरोबर जर्सी हेही तुम्हाला इथे मिळेल. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. हलकासा फंबल, मात्र एक सिंगल ती मिळेल. डबल करता प्रयत्न नाही. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. एका बाजूने संजय घरत चांगली बॅटिंग करतोय, मात्र प्रथमेश स्ट्रगल मध्ये घ्या. 6 बॉल 5 धावा हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चालत नाही. मात्र जर वेळ घेतलाय तर मग एक मोठी इनिंग इथं त्यांच्याकडनं पाहायला मिळू शकते. जर यानंतर आक्रमकतेने खेळ केला, यानंतर मोहित मडवी च्या विरोधामध्ये हात उघडले गेले तर निश्चित एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळू शकते. कारण तो प्रयत्न तर करावा लागेल, कारण 20 धावा सध्या स्कोरबोर्ड लागत आहेत. आमच्या व्यासपीठावर विराजमान झाले आहेत ॲडव्होकेट नवीनजी घरत साहेब. आपले सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची टोटल आपण पाहिली तर 20 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या गेल्यात. मोहित मडवी एक उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहू शकताय. समोर फलंदाज पाहिला तर प्रथमेश थोडासा स्ट्रगल करतोय. 6 चेंडू मागे 5 धावांचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूने संजय घरत सारखा एक 40+ लिजंड खेळाडू 7 चेंडू 11 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तेच चाललंय. जे सत्र या आधी सुरू होतं ते सत्र कुठेही थांबायचं नाव घेत नाहीये. प्रथमेश त्याच्या बॅटमध्ये बॉल मिडल होत नाहीये. सावरावं लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल, बॉलला मिडल करावं लागेल. मिडल करणं जर शक्य झालं नाही तर मॅचला जिंकण्याचं जे स्वप्न आहे ते फक्त स्वप्न राहील, जे रात्री झोपेत तुम्ही पाहिलंय. सत्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न इथे जर आपण पाहिलं तर बॉल सीमा रेषेला क्लिअर करतोय. बॅटचा एज घेतलाय हे पंचांनी यावेळेस सांगितलंय आणि बॅटचा एज घेतल्यानंतर बॉल वेगाने गेलाय. यावेळेस सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. तिथे हा बॉल हा बॅट वर आला होता. बॅटचा स्पर्श घेतला या बॉलनं आणि बॅटचा स्पर्श घेताना हा बॉल सीमा रेषेच्या पलीकडे फाईन लेग मसनं वळण घेत 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 तो लॉंग स्टॉप मध्ये गेला आणि चौकारामध्ये परावर्तित झाला. त्या 4च्या मदतीने धावासंख्या जर आपण पाहिले तर 24 धावा या राफलकावर आहेत. आमच्या मुख्य मंचावर आज एक नवीन गट ब गट सुरू होतोय, त्यामुळे काही वेगळे खेळाडू आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात, जे ते उपस्थित आहेत. मान्यवर पाहुणे, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, संयोजक हे सर्वजण इथे उपस्थित आहेत. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉलला हवेमध्ये उडवलंय. बिहाइंड द विकेट रन्स मिळवण्याचा प्रयत्न आहे. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा बॉल तिकडनं निघून गेलाय सीमा रेषा पार. चौकारमध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. क्रिकेटाला आणले गती. धावसंख्या आपण पाहिली तर 4 ने पुढे जात आहे. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचलंय. आपण पाहिलं तर ॲडव्होकेट घरत नवीनजी घरत यांच्या बॅनरला मात्र स्पर्श जरूर केला गेला होता. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली येईल, माघारी परतावं लागेल, विकेटचं पतन होईल. विकेट इथे दिसत होती, कारण ज्या पद्धतीने आक्रमकतेने खेळ करायला सुरुवात केला होता, जे प्रेशर आपल्यावर आलं होतं ते प्रेशर कुठेतरी रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यामुळेच इथे विकेट संभवत होती. आणि मोहितची यावेळची डिलिव्हरी जर आपण पाहिली तर थोडासा साईड आर्मवर त्याचा हात जातो आणि साईड आर्मवर जाताना तिथनं जर आपण पाहिलं तर तो आत येणारा बॉल होता, ज्याला मोठ्या फटक्यामध्ये चुकीच्या क्षेत्रामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बघा ही मोहितची ऍक्शन तुम्हाला दाखवली जाते.
थोडासा कमी गतीनं बघा थोडासा बॉडी बाहेर आतल्या बाजूनं स्टंपच्या बाजूला नेतो आणि त्यानंतर मग त्या बॉलला आत खेचण्याचा प्रयत्न करतो. बॉडी जी त्याचा वेट आहे ते गोलंदाजी करण्या म्हणजे डाव्या हाताच्या दिशेनं ते वेट ट्रान्सफर करून हा बॉल डिलिव्हर करण्याचा त्यानं प्रयत्न केला. खूप चांगली गोलंदाजी इथे त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगला चेंडू होता आणि त्यावर ही विकेट आली. माघारी परततोय खेळाडू बाद. विशाल पाटील सरपाडा 40+ हेही खेळाडू आहेत, त्यांच्याकडे चांगला अनुभव आहे. असं वाटतं प्रथमेश आपल्या लयमध्ये येतोय की काय, परंतु मोहितनं त्याला मात्र माघारी परतवण्याचं काम केल्याने पहिला ब्रेक तो दिला गेलाय. 28 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर सध्या मार्गस्थ आहे 3 आणि अंतिम चेंडू असेल. 28 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल मोहित मडवी. संजयजी केणी सुद्धा आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 30 या आकड्यावर. 29 29 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. आक्रमकता जी गरजेची आहे, मात्र सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर बॅलन्स झाली आहे 2 बाउंड्रीजच्या मदतीनं. इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय. बॉल जमिनीशी खेळत चाललाय. जोपर्यंत फील्ड केलं, एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलं, डबल करता कॉलिंग आहे आणि इथे सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. या 3 ओव्हर नंतर धावफलकावर 1 विकेटच्या पत्त्यानंतर राही फायटर्स माकणे 72चा पाठलाग करत असताना 31 धावा. आता येणारी 18 चेंडू 41 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. नेक्स्ट मॅच असेल एकंदरीत आपण पाहू शकतात GT11 माकणे विपक्ष श्रीराम्स ट्रान्सपोर्ट्स खानिवडे. दोन्ही कॅप्टन्स टासबॉक्सच्या दिशेने जॉईंट होतील. अग्री प्रीमियर लीग 2025 आपण पाहतायत. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवांचं हार्दिक स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. 18 चेंडू आहेत आणि 41 धावांची जुनी आवश्यकता असेल विजयासाठी. पहिला मॅच जिंकून रँकिंग 2 गुणांची बढत कुठला संघ प्राप्त करेल ही धडपड असेल एकंदरीत आपण पाहू शकतायत. आज ब गटाला एकंदरीत सुरुवात झाली. कालच्या अ गटामध्ये 3 संघ पुढे येताना आपण जरूर पाहिले. यंगस्टार जो मात्र 5 सामने जिंकून रँकिंग 1 नंबरला ठरला गेला. टेंबोडचा टीम, विनायक पाटील, शुभम हॅली अशी त्यांची मजबूत टीम कालच्या दिवसात आपण पाहिली. क्वालिफाय होणारी पहिली टीम. त्यानंतर दुसरी टीम जरूर पाहिली गेली जय बजरंग बिरवाडी आणि त्यानंतर आई एकविरा माकणे, आई एकविरा ग्रुप माकणे, आकाश तरे यांची ती टीम आपण जरूर क्वालिफाय होताना पाहिली गेली होती. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. आहे नावात हो क्वालिटी, हिरो वाली पर्सनॅलिटी. त्याने केला या मार्केट जाम, त्याने केला या मार्केट जाम, जाम. अरे आता त्याचाच आहे फॉर्म, संजय किती का चलता है ना. आता त्याचाच आहे. रोहिदास किणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक घालताना 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या एकंदर आपण पाहू शकतायत. 18 चेंडू 41 धावांचं इक्वेशन अजून पाहायला मिळतंय. एका बाजूने संजय गरज सारखा एक लेजंड खेळाडू, दोन्ही 40+ खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. दोन्ही 40+ खेळाडू म्हणजे अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीमागे आहे. परंतु समोर रोहिदास किणी सारखा एक गोलंदाज आणि गोलंदाजी 40+ म्हणजे 40+ क्रिकेट चालू आहे की काय. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, तद्वर रोखलं जाईल का, परंतु चेंडूला मात्र थांबवू शकले नाहीयेत. चेंडू दणदण करीत निघून गेलाय. आग्री प्रीमियर लीग चौकार 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. इथे जर आपण पाहिलं तर संजय घरत मोठ्या फटक्याकरता जात होता. बघा तुम्ही जेव्हा जोराने बॅट फिरवता किंवा मोठ्या फटक्याकरता जाण्याचा प्रयत्न करताना त्यावेळेस ज्या एज येतात ना त्याही तुमच्याकरता लाभदायक असतात. इथे बॅटचा फ्लो तो जर आपण पाहिला तर बॅटचा फ्लो अगदी वेगवान होता आणि बॅटचा फ्लो वेगवान असल्याचं कारण
बॅटचा आतला साईडचा सिरा ज्याला आपण चायनीज कट म्हणतो, अगदी त्या पद्धतीने हा फटका तिथे सजला आणि वेगानं बॉल सीमारेषेला क्लिअर करून गेला चौकारामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईड करण्याचा प्रयत्न, टिपमधनं क्षेत्ररक्षक पुढे येतोय, तद्वार एक धाव इथे परिपूर्ण केली जाईल. सध्या सिच्युएशन आपण पाहिली तर पहिल्या इनिंग मध्येच ह्याच धावा होत्या. या चौथ्या षटकाच्या सुरुवातीला 35 धावा स्कोरबोर्डवर होत्या आणि सुरुवातीला सिंगल येतंय. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचलंय 36 या अंकावर जाऊन पोहोचलंय. इकडनं सध्या समसमान स्थिती आहे, परंतु विकेट्स प्राप्त करावे लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि एक चांगली भागीदारी रचावी लागेल या दोन्ही खेळाडूंना. 36 धावा स्कोरबोर्डवर लागतात. येणारे 16 चेंडू 36 धाब्यांची आवश्यकता आहे. अर्धा पल्ला जरूर पार केला, अर्धा पल्ला अजून पार करायचा आहे आणि चेंडू आहे तुमच्याकडे 16. रोहिदास पुन्हा एकदा यावेळेसचा बॅटच्या रडावर चेंडू बरोबर आला नाहीये, तद्वार डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक पुढे येतोय. इथे गफलत होता आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार, चौकार. बघा यावेळेस फटक्यामध्ये तेवढा दम नव्हता, फटक्यामध्ये तेवढा अचूकतेचं प्रदर्शन नव्हतं. मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा, या क्षेत्ररक्षकाच्या दर्जाने काही टीमला या स्पर्धेबाहेर ढकललंय. या मागच्या 3 दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर यावेळेस तेच चित्र होतं. बघा त्यानंतरची नाराजी, विश्वास होते तिथे आणि त्यानंतर विश्वास यांनी जी नाराजी दाखवली ना, जायज आहे, ती दाखवणं गरजेचं आहे. कारण तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि त्यात समाजाच्या सर्वोत्तम लीग मध्ये खेळताय, मग तिथे तुम्हाला तुमचं 100% एफर्ट देणं गरजेचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर उपेन होता मला वाटतं त्या क्षेत्रामध्ये आणि त्यानं ती चुकी केली चौकाराला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक बंड बाउन्स क्षेत्ररक्षण करतोय. फेकी येते, तद्वार सिंगल असेल. या सिंगलच्या इथे खराब फेकी मारायला मिळते. आणखीन एक एक्स्ट्रा धाव कलेक्शन झालं नाहीये. चांगली फेकी होती की आपण पाहू शकतात. एक धाव आणखीन ऍड केली जाईल. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचले 41 रन्स. 42 धावा, माफ करा, 42 धावा स्कोरबोर्डवर. म्हणजे अजूनही विचार केला तर धावा 14 चेंडू आणि 30 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. इकडनं एखादा ब्रेक 1-2 झटके तुम्हाला द्यावे लागतील या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी टान्सा किंग संघाला. तर सध्या चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत दोन्ही बॅटर्स. एका बाजूने विशाल पाटील, दुसऱ्या बाजूने संजय घरत. धावसंख्या सध्या 42 धावा स्कोर बोर्डवर लागतायत. गोलंदाज रोहिदास किने आपण पाहू शकता. पहिलं षटक हाताळताना 11 धावा खर्च केल्या आता, परंतु या षटकामागे आपण पाहिलं तर 4 चेंडू मागे धावा 11 धावा खर्च केल्यात. हल्ले चढवावे लागतील यावेळेस. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडू सरळ निघून जाईल लॉंग लेग रिझल्ट मध्ये. हा येतोय चौकार, 4. चांगला फटका इथे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मॅचच्या गरजेकरता हा फटका येणं गरजेचं होतं आणि इथे जर आपण पाहिलं तर हा बॉल खूप योग्य तऱ्हेनं तिथे बॅटच्या कडा घेतल्या जात आहेत. मात्र बॅटचा फ्लो चांगला आहे, त्यामुळे हे चौकार येत आहेत. नशिबाची साथ क्रिकेटमध्ये गरजेची आहे. 95% तुमची मेहनत आणि फक्त मेहनत तुम्हाला जिंकवते, मात्र या 95% मेहनतीला 5% नशिबाचा भाग हा क्रिकेटमध्ये गरजेचा आहे. नशीब ज्याच्या बाजूनं विजय त्याला संपादित करता येतो मेहनतीनं जर त्यानं खेळ केला. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो चौकार आलाय. रुपेशजी, रोज आम्ही मैदानावर आलो सकाळच्या पहिल्या सत्रात. पूर्वीच्या काळी टपालानं चिठ्ठ्या यायच्या, मात्र ते या काळातही आम्हाला एक चिठ्ठी देत आहेत सकाळच्या पहिल्या सत्रात आणि ती चिठ्ठी आम्हाला दुपार करता खूप महत्वाची असते. आता येणारे 13 चेंडू आणि 26 धाब्यांची आवश्यकता असेल. मॅच थोडासा जवळ येतोय. इकडनं एखादा ब्रेक तो दिला जाईल का तांसा किंगच्या माध्यमातून शेवटचा बॉल असेल. 13 चेंडू 26 अजूनही लक्ष आहे. चांगली बॅटिंग होते सध्या संजय घरत आणि विशाल पाटील हे दोन बॅटर्स. खुलवा टप्प्याचा चेंडू पंचाकडे लाऊड अपील जरूर केला, पंच मात्र सहमत नाहीये आहेत. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल सध्या 47 या अंकावर. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12-12 मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. त्याचा जाहीर फॉर्म संजय किनी का चलता
अग्री प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष संजयजी किनी साहेबांना मात्र रचलेलं हे गीत आपण ऐकलंय. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचते 47 या अंकावर. आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये बनवायचे आहेत 25 धावा. पहिल्याच मॅच मध्ये काही जबरदस्त मॅच आपण पाहू शकतायत. अग्री प्रीमियर लीग 2025 चा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतायत. 12 चेंडू 25 ची आवश्यकता आहे. इकडनं एखादा ब्रेक थ्रू या मॅच मध्ये कमबॅक करून देईल त्यांचा किंग संघाला आणखीन पार्टनरशिप बिल्ड करेल ती टीम राही फायटर्स माकणे टीम. मी म्हणतो या मॅच मधलं सर्वात महत्वाचं षटक आहे जे मोहित किनीच्या हातामध्ये आहे. या षटकामध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होईल. मोहित मडवी यावेळेस मात्र पहिला ब्रेक थ्रू देण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु इथे कुठेतरी चुकी केली जात आहे. टिक द कॅच विन द मॅच, पकडो कॅच जीतो मॅच. कॅच मॅचचं रहस्य आहे. क्षेत्ररक्षकाला गोलंदाजाला क्षेत्ररक्षक आधार मिळणं खूप गरजेचं आहे परंतु आधार तो मिळाला नाहीये. सुरेख एक धाव इथे अर्जित केली गेली. टीमची टोटल सध्या जाऊन पोहोचले 48 रन्स 48 धावा. चांगला बॅटर रंगेल यात मात्र काही शंका नाही. अक्षयचं निश्चित खूप इझी कॅच होता. मोहित जर जीवाच्या आकांतानं प्रयत्न करतोय. मी म्हंटल ना या मॅच मधला टर्निंग पॉइंट ठरणारा हे षटक आहे. पुन्हा एकदा खडे खडे शो खेळण्याचा प्रयत्न केलाय. इनफिल्डच्या वरून रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल निवडवलाय. षटकार हीच ओळख आहे संजय घरतची आणि ती तुम्हाला मैदानाच्या आतमधनं पाहायला मिळते. बलदंद डेहेष्टी आहे. ताकदीचा वापर कुठे आणि कसा करावा हे संजय घरतला सांगण्याची गरज नाही. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. ऑफ्टमच्या बाहेरची पिचिंग होती आणि संजय घरतनं जी ताकद झुकली, ज्या पद्धतीनं बॉलला फोर्स केलं ना ते अगदी पाहण्यालायक होतं. हाय अँड हँडसम स्ट्रोक तिथे त्याच्या बॅटमधनं आला. षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं मॅच जवळ खेचली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने सन्मान देण्याचं काम केलं आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. संजय घरत काही जबरदस्त फलंदाजी करते. आधीच्या चेंडूवर षटकार लागला त्यानंतर ही सिंगल येते. टीमला सध्या पोहोचवलंय 55 धावा स्कोर बोर्डवर. संजय घरत जी बॅटिंग करतोय ना, तुम्हाला जर यशस्वी व्हायचंय तर मग त्याआधी तुम्हाला जबाबदार बनावं लागतं आणि यशस्वी होण्याकरता जबाबदार बनावं लागतं. संजय घरत या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जबाबदारी स्वीकारली आहे. ही मॅच माझ्या जीवावर आहे हे ओळखून खूप चांगली बॅटिंग करतोय. 11 चेंडूमध्ये 23 वर खेळतोय. संयम आणि आक्रमकपणा हा दोन्ही पाहायला मिळतो. यावेळेस स्विचचा फटका इथे फटका फसला गेलाय. काही आवश्यकता नाहीये. एकदा आपण पाहू शकता स्वप्नील गावडने मात्र सुरेख झेल टिपला गेलाय आणि विशाल पाटीलला मात्र परतावा लागेल. लागतोय दुसरा धक्का टीम राही फायटर्स माकणे या टीमला. मोहितला जे करायचंय ते त्याला एका चुकीच्या बॉलवर मिळालं. इथे फुलटॉस होता. सरळ बॅटनं मिड विकेट किंवा काऊ कॉर्नर तिथे कुठेही वळवलं असतं ना तर रन्स आले असत्या. मात्र यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करणं. म्हणूनच मी म्हणतो ना रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार. कटी तो सामने वाले की नाही तो फिर खुद की. आणि त्याच दुधारी तलवाराची आतल्या साईडची धार इथे फलंदाजाच्या मानेला लागली आणि त्याच्या विकेटचं बदल गेलंय. तो माघारी परतत असताना पाहायला मिळते. चुकीचं शॉट सिलेक्शन क्रिकेटमध्ये खूप धोकादायक असतं कारण शॉट सिलेक्शनचाच तर हा खेळ आहे आणि तिथे तुमचं शॉट सिलेक्शन चुकलं तर मग तुमची पूर्ण इनिंग किंवा ती मॅच खराब होते. इथे जर आपण पाहिलं तर एक फुलटॉस मिस झालाय. हा फुलटॉस बॅटमध्ये परफेक्ट मिडल झाला असता मॅच आणखी सोपी करता आली असती. बघा तुम्ही एक छोटी चुकी नाही खूप मोठी चुकी करता. तुम्हाला फुलटॉस दिला होता ज्युसी फुलटॉस, त्यावर तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करताय, एक विकेट बहाल करताय आणि मुळात म्हणजे तिथे 3-4 रनचं नुकसान करताना तुम्ही एक बॉल फुकट घालवताय. जयेश किनी नवीन बॅटर्स ब्रँड ऑफ चांदीपचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सध्या 55 धावा या स्कोरबोर्डवर 2 गडी बाद झाल्यात. इकडनं कमबॅक करेल का त्यांचा किंग हा टीम. गोलंदाज मार्कर मोहित. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम शॉट आला भेटतो. क्षेत्ररक्षक झेल खाली. इथे झेल निसटला गेलाय. 1 2 3 खूप चांगला प्रयत्न केला होता. एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. या मॅच मध्ये खूप रंगतदार स्थिती पाहायला मिळते. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी कभी गम हा सिच्युएशन आपण पाहू शकतात. 6 चेंडू आहेत आणि 16 धाब्यांची आवश्यकता असेल. 7 बॉल माफ करा आणखीन एक चेंडू आहे म्हणजे 7 चेंडू आणि 16 धाब्यांची आवश्यकता. अक्षय सर निश्चित मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. मोहित मडवी या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र संजय घरत शेवटच्या बॉलवर काय करेल ते इथे पाहण्यालायक ठरेल. ऑफ्टमवर चांगली पिचिंग वाईड यॉर्कर. टेनिस बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. त्या टेनिस बॉल क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. वाईट करता रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. संजय घरत तिथेच पंचाने जो काही निर्णय दिलाय त्या निर्णयाला चॅलेंज करतायत
आणि तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. बघूया आमचे तिसरे पंच आशुतोष व्यवहारे तिथे काय निर्णय देतील, काय निर्णय येईल त्यांच्याकडनं. चाचपणी केली जाते, पाहिलं जातं. बघूया आपण आणि त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतला. इथे मात्र फक्त दिशा दिली, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा होता आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. एक सिंगल आली. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली एकंदर 58 या आकड्यावर. येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजया करतात 14 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार आहे, मात्र ही मॅच रंगतदार असताना एक छोटासा ब्रेक मैदानामध्ये आपण एक छोटी संधी देऊया डीजेला. जिथे तिथे एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली. माकणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी, क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा आगरी. आगरी जिगरी नूतन नगरी, आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगरी नूतन नगरी, दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. येणारे 6 चेंडू 6 मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता. स्वतः विश्वास पाटील गोलंदाज सज्ज होत आहेत. या धावा इथे डिफेन्स केल्या जातील का की धावा उभ्या केल्या जातील. नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्स विनंती असेल GT11 माकणे विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या, जिथे मान्यवरांच्या शुभ असते टॉस केला जाईल. ग्राउंड स्टाफ आपल्याला विनंती असेल आपण आमच्या कॉम बॉक्सच्या समोर इथे या. सागरजी आपण इथे या. येणारे 6 चेंडू बनवायच्या 14 धावा. चांगलं बॅटर रंगतंय. 6 गेंदे 14 रनों की जरूरत. विश्वास आपल्या टीमचा विश्वास संपादन करेल का? 6 मध्ये 14 धावा रोखल्या जातील का? पहिलाच बॉल समोरच्या दिशेने अगदी खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव तर परिपूर्ण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. वेगाने इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. वाईट फेकी होती. त्या वाईट फेकीचा फायदा संजय घरतला मिळाला आणि या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये जर जिंकायचे तर संजय घरत सगळे बॉल स्ट्रायकर यांकडे असणं गरजेचं आहे आणि योग्य निर्णय घेतला होता. तिथे रिस्क घ्यायची आहे तर मग खाली जो बॅट्समन आहे त्याला ती रिस्क घेणं गरजेचं आहे. कारण जयेश किणी नो डाऊट खूप मोठा खेळ करण्याकरता तोही एक्सपर्ट आहे. मात्र सध्याची परिस्थिती जी आहे की संजय घरत मैदानामध्ये सेट आहे. त्यानं खूप सारे बॉल फेस केलेत. त्यामुळे इथनं 5 बॉल त्यांनीच फेस करावे ही इच्छा संघ सहकार्यांची निश्चित असेल. 5 मध्ये 12ची आवश्यकता. विश्वास पुन्हा एकदा. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. संजय घरत ब्रँडेड तडाखा षटकार. संजय घरत नावाचा हा ब्रँडेड स्ट्रोक होता. बघा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवला जाईल कशा पद्धतीनं ताकदीचा वापर पुन्हा एकदा. बघा संजय घरतच्या हातात बॅट नाही एखादा हातोडा आहे असं वाटतं तुम्हाला. त्याची बॅट पकडण्याची जी स्टाईल आहे ना ती अगदी हातोडा हातामध्ये पकडल्यासारखी आहे. आणि त्या हातोड्याचा वाढ एवढा जबरदस्त वार असतो ना की मग तो बॉल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. षटकारामध्येच कन्वर्ट होतो. बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. काय अप्रतिम फटका इथे संजय घरतनं. पूर्णपणे हा चेंडू त्याला 10x नाही फुटबॉल प्रमाणे दिसतोय. आता आयसाइट पूर्ण सेट आहे. जबरदस्त बॅटिंग पाहू शकतायत संजय घरत. 14 चेंडू 32 धावांचं झंझावत पाहायला मिळतंय. 4 चेंडू आहेत आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास. अजूनही मॅच संपली नाहीये. एखादा विकेट्स. फुल टॉस बॉल. ही खराब लाईन त्यात लेंथ आपण पाहू शकता. त्यावेळेस चेंडू सरळ निघून जातोय. व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत आणि बाईकच्या स्वरूपात ही 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा ऍड केल्या जातात आणि स्कोर इथे होतोय लेवल. एक धाव दूर असेल त्यांचा किंग संघ. थोडासा व्हाईट बॉल आपण पहिला जरूर. एक धाव दूर. पहिला विजय प्राप्त करण्यापासून आपण पाहू शकतायत राही. या स्पर्धेचे अध्यक्ष
माननीय सन्माननीय देवानंद साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि विजय होतोय ते टीम राही फायटर्स माकडे. देवादादा यांचं स्वागत या विजयानं झालंय असं म्हणायला हरकत नाही. एक विजय संपादित केलाय. आपल्यासोबत सन्माननीय श्रीकांतजी भोईर या मुख्यमंचावर आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मंचावरनं करणार आहोत. मी प्रशांत त्यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं करावा. पंचांची भूमिका ही खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या वतीने बजावली जाते आणि ते श्रीकांत भोईर आपल्या सोबत आहेत. त्यांचा सन्मान तुम्ही पाहताय. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि श्रीकांत भोईर आपल्याला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे एक लेजंड खेळाडू ज्याचा खेळ नेहमीच दर्जेदार असतो. संजय